नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या कथेत. एक 18 वर्षांची सुंदर मुलगी रात्रीच्या वेळी बसने एकटीने प्रवास करत होती. अचानक तिची भेट एक 35 ते 36 वर्षांच्या माणसाशी झाली. दोघांमध्ये थोड्या वेळासाठी संभाषण झालं आणि याच दरम्यान ते चांगले मित्र बनले. थोड्या वेळानंतर त्या माणसाने त्या मुलीशी असं काही केलं जे ऐकून तुमचे होश उडतील. जोरदार वाऱ्यासोबत हलकी हलकी पाऊसही पडत होता. मीही दिल्लीच्या बस स्थानकावर माझ्या बसची वाट पाहत उभा होतो. रात्रचे 10 वाजून गेले होते. बस आता काउंटरवर लागणारच होती. मला तिकिटाची काही काळजी नव्हती कारण मी तिकीट दुपारीच घेतलं होतं. तेवढ्यात एक 17 ते 18 वर्षांची सुंदर मुलगी माझ्याजवळ येऊन म्हणाली, "ही मनालीला जाणारी बस कधी येणार?" मी म्हणालो, "थोड्याच वेळात येणार आहे." मग ती थोडं पुढे जाऊन एका बाकड्यावर बसली. काही मिनिटांतच बसही आली आणि मी माझ्या जागेवर बसलो. योगायोगाने ती मुलगी आपलं सीट नंबर तपासत माझ्या शेजारच्या जागेवर बसली. सुमारे 10 मिनिटांनंतर शांतता तोडत ती मुलगी म्हणाली, "हॅलो सर, तुमच्याकडे सिम काढायची पिन आहे का?" तिने आपल्या बॅगेतून एक फोन काढला. तिला त्यात नवीन सिम टाकायचं होतं, पण तिच्याकडे सिम काढायची पिन नव्हती. मी मान हलवून होकार दिला आणि माझ्या खिशातून पिन काढून तिला दिली. तिने "यू" म्हणालं आणि माझ्या हातातून पिन घेतली. मग सिम टाकून तिने मला परत दिली. थोड्या वेळानंतर जेव्हा मी तिच्याकडे पाहिलं, तेव्हा ती काहीशी अस्वस्थ दिसली. मी विचारलं, "काही अडचण आहे का?" ती म्हणाली, "सिम चालत नाही." मी तिचा मोबाईल मागितला आणि पाहू लागलो. मग मी तिला सांगितलं, "सिम अजून सक्रिय झालेली नाही. थोड्या वेळात होईल आणि सक्रिय झाल्यावर आयडी व्हेरिफिकेशन होईल. त्यानंतर तू याचा वापर करू शकतेस." ती म्हणाली, "आयडी व्हेरिफिकेशन आवश्यक आहे का?" मी म्हणालो, "होय, आजकाल आयडी व्हेरिफिकेशन अनिवार्य केलं गेलं आहे. ज्याच्या नावावर सिम घेतलं आहे, त्याचा पत्ता सांगावा लागतो." माझं बोलणं ऐकून ती मुलगी घाबरली. मग मी तिला धीर देत म्हणालो, "यात काही काळजीचं नाही." ती आपले हात सोडत होती, जणू काही त्रासात आहे. मग मी तिला म्हणालो, "जर तुला कुठे कॉल करायचं असेल तर तू माझा मोबाईल वापरू शकतेस." ती म्हणाली, "आता मला कोणाशी बोलायचं नाही, पण ही सिम कोणाच्या नावावर घेतली आहे हे मला माहीत नाही." मी म्हणालो, "एकदा सक्रिय होऊ दे, ज्याने घेतली असेल त्याच्याच नावावर होईल." मी त्या मुलीला विचारलं, "तू मनालीत राहतेस का किंवा तिथे काही काम आहे का?" ती म्हणाली, "नाही, नाही. मनालीत माझं काही काम नाही आणि तिथे माझं घरही नाही." मी पुन्हा विचारलं, "मग तुला कुठे जायचं आहे?" ती म्हणाली, "मला मनालीहून दुसरी बस पकडायची आहे आणि मग कायमची मुक्त व्हायचं आहे." मी म्हणालो, "मुक्त? पण कोणत्या बंधनातून?" मला पुन्हा उत्सुकता वाटली की ही मुलगी कोणत्या बंधनात होती. मी पुन्हा विचारलं, "कोणत्या बंधनाबद्दल बोलते आहेस?" मला काही समजलं नाही. ती म्हणाली, "त्या बंधनात ज्यात प्रत्येक मुलगी असते. जिथे घरचे म्हणतात लग्न कर, जसं सांगतील तसं कर." मी घरातून पळून आले आहे. मला खूप आश्चर्य वाटलं की आजच्या पिढीला काय झालं आहे. मग मी हसत विचारलं, "एकटी पळत आहेस? तुझ्यासोबत कोणी दिसत नाही." ती म्हणाली, "एकटी नाही, कोणीतरी सोबत आहे." मी विचारलं, "कोण?" माझे प्रश्न संपतच नव्हते. ती म्हणाली, "मनालीहून आणखी एक बस बदलणार आहे. मग पुढच्या स्टेशनवर ते महाशय भेटतील आणि त्यानंतर आम्ही खूप दूर निघून जाऊ." मी हसत म्हणालो, "अच्छा, म्हणजे हा प्रेमाचा मामला आहे." मी तिला सांगितलं, "मीही प्रेमविवाह केला आहे." हे ऐकून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, "मग तुमची प्रेम कहाणी सांगा ना." ती माझ्याशी बोलण्यासाठी उत्सुक झाली होती. मी म्हणालो,
माझी प्रेम कहाणी सांगेन, पण आधी तू सांग, तुझ्या घरी कोण कोण आहे? तिने चतुरपणे म्हणालं, मी तुम्हाला का सांगू? माझ्या घरी कोणीही असू शकतं, मी म्हणालो. म्हणजे मी तुझं नावही विचारू शकत नाही का? ती म्हणाली, काहीही नाव असू शकतं माझंही ना, मीना, दीका, काहीही. ती खूप बोलकी मुलगी होती. थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर तिने आपल्या हँडबॅगेतून एक टॉफी काढली आणि माझ्याकडे वाढवत म्हणाली, आज माझा वाढदिवस आहे. मी तिच्या हातातून टॉफी घेतली आणि अभिनंदन केलं. टॉफी तोंडात टाकत मी विचारलं, किती वर्षांची झालीस? ती म्हणाली, आज मी 18ची झाले. 18 वर्ष म्हणजे पळून लग्न करण्याचं कायदेशीर वय. माझ्या बोलण्यावर ती खळखळून हसली. मग ती म्हणाली, माझं नाव अंकिता आहे आणि तुमचं नाव काय? मी सांगितलं, माझं नाव विशाल आहे. काही वेळातच आम्ही चांगले मित्र बनलो. मी तिला सांगितलं, माझं वय 36 वर्ष आहे. म्हणजे मी तुझ्यापेक्षा 18 वर्षांनी मोठा आहे. तिने चेष्टेने म्हणालं, तसं दिसत नाही तुम्ही. मग मी तिला विचारलं, तू घरातून पळून आलीस, पण तुझ्या चेहऱ्यावर चिंतेचा लवलेशही नाही. इतकी बिनधास्त मुलगी मी पहिल्यांदा पाहिली. स्वतःचं कौतुक ऐकून ती खूप खुश झाली आणि म्हणाली, माझ्या प्रियकराने मला आधीच समजावलं होतं की घरातून निघताना एकदम बिनधास्त राहायचं. घरच्यांबद्दल बिलकुल विचार करायचा नाही. मूड खराब करून घ्यायचा नाही. फक्त माझ्याबद्दल आणि स्वतःबद्दल विचार करायचं. आणि मी तेच करते, मी चेष्टेने म्हणालो. त्याने तुला माझ्यासारख्या अनोळखी प्रवाशांपासून दूर राहायची सल्गी दिली नाही का? ती हसत म्हणाली, नाही. कदाचित तो विसरला असेल. मी तिच्या प्रियकराच कौतुक करत म्हणालो, तुझा बॉयफ्रेंड खूप हुशार आहे. त्याने तुला एकटं घरातून कसं पाठवलं? नवीन सिम आणि मोबाईल दिला. बस स्थानकावरून नाही तर बाहेरून बस पकडायला सांगितलं जेणेकरून कोणी पकडू नये. खूपच हुशार माणूस आहे. तिने होकार भरला आणि म्हणाली, खूपच हुशार आहे. मग ती म्हणाली, माझ्याबद्दल तर तुम्हाला सगळं कळलं. तुमच्याबद्दल नाही सांगणार का? मी तिला सांगितलं, माझ्या लग्नाला 10 वर्ष झाली आहे. माझी मुलगी 8 वर्षांची आहे आणि माझा मुलगा 5 वर्षांचा आहे. मी माझा फोन तिच्याकडे वाढवत म्हणालो, हे बघ त्यांचे फोटो. फोटो पाहून ती म्हणाली, खूप गोड आहेत. मी तिला सांगितलं, ही मुलगी जन्मली तेव्हा मी दुबईत होतो. तिथे माझी खूप चांगली नोकरी होती आणि पगारही खूप चांगला होता. पण काही महिन्यांनी मी ती नोकरी सोडली आणि माझ्या शहरात काम करू लागलो. ती म्हणाली, नोकरी का सोडली? मी सांगितलं, जेव्हा मी मुलाला पहिल्यांदा उचललं, तेव्हा असं वाटलं की माझं संपूर्ण जग माझ्या हातात आहे. एका महिन्याच्या सुट्टीवर घरी आलो होतो. परत जायची वेळ आली तेव्हा परत जाऊ शकलो नाही. इकडे मुलाचं बालपण संपत होतं आणि तिकडे मी सगळं जग कमावलं तरी तोटा होताच. ती म्हणाली, बायको आणि मुलांना सोबत घेऊन जाऊ शकत नव्हता का? मी म्हणालो, त्यावेळी ते शक्य नव्हतं. मला दोनपैकी एक निवडावं लागलं, आलिशान राहणीमानासह नोकरी की कुटुंब. मी माझं कुटुंब निवडलं. मला माझ्या मुलांना माझ्यासमोर मोठं होताना पाहायचं होतं. ती म्हणाली, खूपच प्रभावी. मी हसून खिडकीकडे पाहू लागलो. तिने विचारलं, तुम्ही प्रेमविवाह केला होता ना? मग तुम्ही पळून कुठे गेला होतात? तिच्या प्रत्येक प्रश्नाने आणि बोलण्याने मला वाटत होतं की ही मुलगी अगदी निरागस आणि माझ्या लहान बहिणीसारखी आहे. मी तिला सांगितलं, आम्ही पळून लग्न केलं नाही. मी पुढे सांगितलं, रोहिणीच्या वडिलांनी मला पहिल्या भेटीतच नाकारलं होतं. ती म्हणाली, त्यांनी तुम्हाला का नाकारलं? मी म्हणालो, नाकारण्याचं कोणतंही कारण असू शकतं, माझी जात, माझं घर, कदाचित माझं काम. तिने मान डोलावली आणि विचारलं, मग तुम्ही काय केलं? मी म्हणालो, काही नाही. रोहिणीने मला म्हणालं होतं की पळून जाऊया, पण मी नकार दिला. ती 2 दिवस आग्रह करत राहिली, पण मी नकारच दिला. मी तिला समजावलं की पळून जाणाऱ्या जोडप्यात मुलाची प्रतिष्ठा फारशी बिघडत नाही.
पण मुलीच्या संपूर्ण कुटुंबाची इज्जत मातीमोल होते. पळणारा मुलगा आपल्या मित्रांमध्ये हिरो बनतो, पण पळून जाणारी मुलगी ही कुलटा ठरते. मोहल्ल्यातले मुलगे तिला चालू म्हणतात आणि अनेक वाईट शब्द वापरतात. पळून जाणारी मुलगी 70 वर्षांची झाली तरी तिच्या तरुणपणी केलेल्या त्या कृत्याचा कलंक तिच्या कपाळावर राहतो, कधीच मिटत नाही. मला माहीत आहे की मुलगा आणि मुलगी यांना मोजण्याचा हा दुहेरी मापदंड चुकीचा आहे, पण आपल्या समाजाचा दृष्टिकोन असाच आहे. ती आपला खालचा ओठ दाताखाली दाबू लागली. तिने पाण्याची बाटली उघडून एक घोट पाणी प्यायलं. मी म्हणालो, जर मी रोहिणीला पळवून नेलं असतं, तर कदाचित तिच्या आईने अनेक दिवस पाणीही प्यायलं नसतं. म्हणून मला धाडस झालं नाही की असं काही करावं. माझ्या मते रोहिणीचे आणि माझे आईवडील यांच्यात काही फरक नव्हता. माझं तिच्याशी लग्न झालं असतं किंवा नसतं, काही क्षण ती खूप विचारात पडली, पण तरीही माझ्याबद्दल आणखी जाणून घ्यायचं होतं. ती म्हणाली, मग तुमचं लग्न कसं झालं? मी सांगितलं, रोहिणीची सगाई दुसरीकडे ठरली होती. हळूहळू सगळं सामान्य झालं होतं. रोहिणी आणि तिच्या मंगेतरची फोनवर बोलणंही सुरू झालं होतं. पण जसजसं लग्न जवळ येऊ लागलं, तसतशी रोहिणीच्या सासरच्यांची मागणी वाढू लागली. ती म्हणाली, मागणी म्हणजे? मी सांगितलं, मागणीचा एकच अर्थ असतो, हुंड्याची मागणी. कुटुंबातल्या सगळ्यांना सोन्याच्या अंगठ्या हव्या होत्या. सासू आणि नंदेसाठी सोन्याचे हार आणि वराला लक्झरी कार आणि फ्लॅट हवे होते. म्हणून मी ती सगाई मोडली, पण म्हणून नाही की माझं रोहिणीशी लग्न व्हावं, तर अशा लोभी लोकांसोबत रोहिणी कधीच सुखी राहिली नसती. काही दिवसांनी रोहिणीचे घरचे माझं आणि तिचं लग्न करायला तयार झाले. हे सगळं नशिबाच खेळ होतं. ती म्हणाली, चांगलं झालं तुम्ही भेटलात, नाहीतर ती चुकीच्या लोकात अडकली असती. मी म्हणालो, आईवडिलांचा निर्णय नेहमीच बरोबर असेल असं नाही आणि प्रेमी जोडप्याची निवड नेहमीच बरोबर असेल असंही नाही. दोघांपैकी कोणीही चुकीचं असू शकतं किंवा बरोबरही असू शकतं. विचार करायची गोष्ट ही आहे की कोण जास्त निष्ठावान आहे. आईवडील आपल्या मुलांना कधीच फसवत नाहीत, पण प्रेमी किंवा प्रेमिकेची कोणतीही खात्री नसते. पुढे जाऊन ते बदलूही शकतात. तिने पुन्हा एक घोट पाणी प्यायलं. मी म्हणालो, निर्णय असा असावा की ज्यात मुलं आणि आईवडील दोघांचीही संमती असेल. वाईट वाटू नकोस, पण मी म्हणेन की तुझा निर्णय फक्त तुझा आणि तुझ्या प्रियकराचा आहे. यात तुझे आईवडील सामील नाहीत आणि तुला ह्या प्रेमाचा अर्थही माहीत नाही. तिने ताबडतोब विचारलं, प्रेमाचा खरा अर्थ काय आहे? मी सांगितलं, तू प्रेमात आहेस म्हणून सगळं सोडून चालली आहेस, हेच प्रेम आहे. तू मेंदूवर जोर दिला नाहीस, हेच प्रेम आहे. फायदा तोटा विचारला नाहीस, हेच प्रेम आहे. तुझा मेंदू दुनियादारीच्या फितुरापासून मोकळा होता, त्या मोकळ्या जागेत प्रेमाचा फितूर भरला गेला. वाईट वाटू नकोस, ज्या व्यक्तीसोबत तू पळत आहेस, त्याला तुझ्यावर प्रेम नाही. तुझ्या आईवडिलांना तुझी किती काळजी असेल याचा विचार करून बघ. पण तुझ्या प्रियकराला तुझी अजिबात काळजी नाही. हे जाणूनही की तू एकटी रात्रीचा प्रवास करत आहेस, काहीही होऊ शकतं. जर तो तुझ्यावर खरं प्रेम करत असता, तर तो तुझ्यासोबत असता. पण तो तुझ्यासोबत नाही. याचा अर्थ काय होतो? त्याला तुझी काळजी नाही, त्याला तुझ्यापेक्षा तुझ्या शरीरावर प्रेम आहे. जर असं नसतं, तर त्याने तुला रात्री इतक्या लांब यायला कधीच सांगितलं नसतं. एक प्रेमी असा होता जो प्रेमात वेडा झाला, लोक त्याला दगड मारायचे, त्याच प्रेमात त्याची ओळखही मिटली, आज जग त्याला मजनू म्हणून ओळखतं. प्रेमात कोणी फकीर झाला, कोणी जोगी झाला, कोणी माझीने डोंगर तोडून रस्ता काढला. हुशारीने शरीर मिळवणं हे प्रेम नाही. प्रेम म्हणजे समर्पण, ज्यात माणूस सर्वप्रथम स्वतःचं समर्पण करतो, जसं तू केलंस. पण तुझ्या समर्पणात लालचाची भेसळ झाली आहे,
ती मुलगी अचानक शांत झाली. तिची खळखळ हसणं एकदम शांततेत बदललं. मला वाटलं की मी कदाचित जास्तच बोलून गेलो. तरीही मी पुढे बोललो, प्रेम तर तुझे आईवडील करतात. काही दिवसांनी त्यांचं वजन अर्ध होईल. तुझी आई अनेक दिवस जेवणही करणार नाही. पण तुझ्या प्रियकराला आजमावून पाहिलं असतंस तर त्याच्या तब्येतीवर किंवा मेंदूवर काही फरक पडला नसता. तो हुशार आहे, स्वतःसाठी चांगलं पाहतो. आजकाल गल्लीतला प्रत्येक तिसरा आवारा मुलगा प्रेमात पडतो. ते प्रेम नाही, ते सिनेमासारखं काहीतरी आहे. तिच्या चेहऱ्याचा रंग बदलला. तिचा मेंदू भूतकाळात फिरायला निघाला. मी माझ्या फोनवर कॉल करायला लागलो, पण माझी नजर तिच्यावरच होती. थोड्याच वेळात आम्ही मनालीला पोहोचलो. तिच्या मोबाईलवर मेसेज टोन वाजली. तिने पाहिलं, सिम सक्रिय झाली होती. तिने शांतपणे बॅगेतून पुढचं तिकीट काढलं आणि फाडून टाकलं. मग ती मला म्हणाली, मला एक कॉल करायचा आहे. मी तिला माझा मोबाईल दिला. तिने नंबर डायल केला आणि म्हणाली, सॉरी पप्पा, आणि हुंदके देत रडू लागली. समोरून तिचे वडीलही मुलीला सावरायचा प्रयत्न करत होते. ती म्हणाली, पप्पा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी घरी परत येते. दोन्ही बाजूंनी भावनांचा पूर उसळला होता. बसमधून उतरल्यावर तिने पुन्हा पिन मागितली. तिने मोबाईलमधून सिम काढून तोडली आणि म्हणाली, माझे डोळे उघडल्याबद्दल धन्यवाद भैया. हे म्हणून ती माझ्या डोळ्यांतून अदृश्य झाली. देशाच्या सर्व मुलींना समर्पित माझा दावा आहे की आईवडिलांपेक्षा जास्त तुझ्यावर या जगात कोणीही प्रेम करू शकत नाही. तर मित्रांनो, ही होती आजची कथा. तुम्हाला ही कथा कशी वाटली, आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटू नव्या कथेत.